साईबाबांच्या जीवन चरित्रावर आधारित एक अद्वितीय आणि प्रेरणादायी उपक्रमानं शिर्डीत आकार घेतला। साई मंदिरालगतच्या साई कॉम्प्लेक्स परिसरात श्री साईबाबा थीम पार्क नावाचं हे आकर्षण उभारण्यात आलं। यात साईबाबांच्या जीवनातील तब्बल 51 प्रसंगांचे जिवंत देखावे साकारण्यात आले। हा उपक्रम मराठी मातीतील मराठी कलाकार हेमंत वाणी यांनी उभारत नवीन धडस केला। लंडनमधील प्रसिद्ध मदाम तुसॉड्स तसेच दुबई, सिंगापूर, चीन आणि हाँगकाँग सारख्या देशातील मास्टर वॅक्स म्युझियम्सचा तब्बल 6 वर्षांचा अभ्यास करून त्यांनी साईबाबांच्या जीवनकथेला कलात्मक रूप दिले। साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात। आता या भाविकांना फक्त साई दर्शनच नव्हे तर साईबाबांच्या जीवन पद्धतीचा सखोल परिचय मिळणार आहे। साईंच्या शिर्डीत आगमनापासून ते समाधीस्थ क्षणापर्यंतचा प्रवास, त्यांचे शिकवण, चमत्कार आणि भक्तांसोबतचे संवाद हे सर्व दृश्यात्मक स्वरूपात या थीम पार्कमध्ये साकारण्यात आलं। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते याचं उद्घाटन पार पडलं। राहता तालुक्यातील भूमिपुत्रानं मोठं धाडस केल्यानं मंत्री विखे पाटलांनी देखील कौतुक करत सर्व थीम पार्क पाहण्याचा आनंद घेतला। साईबाबांना प्रत्यक्ष पाहता आलं नसलं तरी अशा थीम पार्कच्या माध्यमातून साई दर्शन होत असल्याचं मंत्री विखे यांनी म्हटलं। त्याचबरोबर शिर्डी आध्यात्मिक कॉरिडॉरकडे वाटचाल करत असल्याचं देखील विखे यांनी स्पष्ट केलं। आज हेमंत आर्टच्या वतीने साकारलेल्या साईबाबा थीम पार्कचं वॅक्स वर्ल्डचं उद्घाटन संपन्न होतं। मला खरं हेमंतचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की एवढं मोठं धाडस त्यांनी जे केलेलं आहे हे मला सुद्धा एक आश्चर्यकारक आहे, एक आश्चर्याचा धक्का देणारी बाब आहे। मला तो विमानतळावर भेटला शिर्डीच्या 2-3 दिवसापूर्वी की मी इतक्या मोठ्या प्रमाणात थीम पार्क उभारणी केली, वॅक्स म्युझियम केलंय। मॅडम तुषार मेरी तुषारची 1835 साली त्यांनी जे घडवलेलं लंडन मधलं वॅक्स म्युझियम आहे ते जागतिक दर्जाचं ठरलेलं आहे। अनेक सेलिब्रिटीज, जागतिक मान्यवर तिच्या नेत्यांचे त्या वॅक्स मॉडेल त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि त्या धर्तीवर मी शिर्डीमध्ये हे पार्क उभं केलेलं आहे। मला थोड्या अतिशय मी मनापासून सांगतो धक्का बसला की शिर्डीमध्ये काय कसं होऊ शकतं। मला वाटतं आपल्या शिर्डीच्या विकासामध्ये आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस म्हटला पाहिजे। एक मोठा माइलस्टोन आपल्या शिर्डीकरांच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला तो आपण गाठलेला आहे। मी आज या संपूर्ण थीम पार्क मध्ये फिरत असताना आपल्या सध्या साईबाबांच्या जीवनपटावर वेगवेगळे प्रसंग पाहत होतो आणि असं वाटलं की आपण इथं थांबून राहावं की एवढं मोठं ते वातावरण भारवलेलं आहे, त्याचं वैशिष्ट्य ते आहे। आता फोटो गॅलरी पाहतो, अन्य गॅलरी पाहतो, परंतु बाबांच्या प्रत्येक ज्या छटा आहे आणि प्रत्येक त्यांच्या आयुष्याची वाटचाल आहे त्या ठिकाणी माणूस उभे राहताना एक मन भारावून जातं आणि असं वाटतं की आपण इथे बसून राहावं बाबांच्या सानिध्यामध्ये। मग आपण काशी विश्वनाथ घ्या, उज्जैनचा कॉरिडॉर घ्या, आता त्र्यंबकेश्वरचा आपण कॉरिडॉर करतोय। उद्या काळायोगामध्ये शिर्डीचं सुद्धा याच पद्धतीने एक आध्यात्मिक कॉरिडॉर आपल्या संस्थांच्या रूपाने आपल्याला निर्माण करता येईल का? ब्युटिफिकेशन ऑफ शिर्डी ही संकल्पना आपण मांडलेली आहे। आता साईबाबा संस्थांनी त्यासाठी येणाऱ्या कुंभमेळ्याचा विचार करता आपण ते प्रेझेंटेशन चांगलं करून घेऊ। बाबाची नगरी आध्यात्मिक वाटली पाहिजे। हॉटेलची नगरी झाली फक्त ही, ते हॉटेलची नगरी राहणाऱ्या जगात येणाऱ्या भाविकाला सोय करावं लागेल, पण आध्यात्मिक स्वरूप त्याचं आलं पाहिजे या दृष्टीने माझा प्रयत्न आहे। सुमारे 50,000 स्क्वेअर फूट जागेत हा थीम पार्क उभारण्यात आला। प्रत्येक प्रसंगात प्रकाश योजना, ध्वनी, संगीत आणि हालचालींच्या माध्यमातून साईबाबांचं जीवन साकारण्यात आलं असून तो अनुभव भाविकांना जणू काळ प्रवास घडवतो।
साईबाबांच्या जीवन चरित्रातील प्रत्येक क्षण भाविकांच्या मनात कोरला जावा यासाठी हा थीम पार्क उभारला। काळानुसार नवनवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि कलात्मकता वापरून सुधारणा करत राहू हे केवळ प्रदर्शन नसून श्रद्धेचं केंद्र निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचं कलाकार हेमंत वाणी यांनी म्हटलं। वॅक्स म्युझियमने बाहेरच्या देशांमध्ये बघितल्यानंतर असं वाटलं मला की साईबाबांचं एकदम रिअलिस्टिक, कारण की प्रत्येक साई भक्त जो आहे तो कुणाला समाधीच्या मूर्तीमध्ये बघतो किंवा कोणी द्वारकामाईच्या मूर्तीमध्ये बघतो आणि कोणी ब्लॅक अँड व्हाईट फोटो, म्हणजे कुठल्या प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळ्या फोटोवरती आहे। आणि मला बरेच प्रश्न करायचे की साईबाबांचा फेस नेमकं कुठला आहे फेस। ब्लॅक अँड व्हाईट ओरिजिनल सांगावं तर तो रिअलिस्टिक त्याच्यात दिसत नाही, कारण की दाढी वगैरे नाही, तो जुना 50 वर्षाचा फोटो, तर त्या 100 वर्षाचा फोटो तर ते दिसत नाही। म्हणून मला असं वाटलं की या बाबांचा अगदी लाईव्ह जर पुतळा केला तर तो समजण्यासाठी जरा सोपं जाईल। मग ब्लॅक अँड व्हाईट फोटोवरती अॅनाटॉमी प्रॉपर त्याचे क्ले वर्क 7 ते 8 10 बनवून घेतले आणि त्यानंतर जो अगदी बाबांच्या फेसला हुबेहूब मिळेल असं याच्यावरती वॅक्सचा एक पुतळा आपण तयार केला। आणि मग साईबाबांचे पुतळे झाल्यानंतर आणखी सेलिब्रिटीज पण पाहिजेत, आणखी काहीतरी वेगळं, कारण की शिर्डीमध्ये येणारा वर्ग जो आहे तर त्याला अजून एंटरटेनिंग पण झालं पाहिजे आणि त्याला चांगलं वेळ पण जास्त स्पेंड झाला पाहिजे। त्यासाठी आपण मग म्हटलं सेलिब्रिटींचं पण करूया। तर आपल्या महाराष्ट्राचे जे सेलिब्रिटी आहेत तर पहिलंच ते सेलिब्रिटीचं नाव समोर आलं तर ते नामदार साहेबांचं झालं। साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक मोठ्या उत्साहात साई कॉम्प्लेक्स मधील या थीम पार्कला भेट देतात। पर्यटक आणि साई भक्तांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। शिर्डीच्या धार्मिक पर्यटनाला या नव्या आकर्षणामुळे नवीन ओळख आणि परिमाण मिळणार असल्याचं साई भक्तांकडून सांगण्यात आलं। वातानुकूलित हे थीम पार्क साई मंदिराच्या महाद्वार क्रमांक 3 समोर असून बाहेरील भाविकांबरोबरच स्थानिकांनी देखील आनंद घेऊन बाबांचा आशीर्वाद घ्यावा हीच प्रार्थना। मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी।